नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कायद्यातून फायदा मिळवत कशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल 791 घरं बिल्डर्सने लाटली आहेत, हा प्रकार एबीपी माझाने समोर आणला होता. याचीच दखल आता विधान परिषदेत घेण्यात आली आहे. या प्रकरणी विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवलाय. यामध्ये एकूण 6 बिल्डर्स असून त्यांनी अनुक्रमे भूमिराजची 30 घरं, बालाजी 200 घरं, व्हिजन इन्फ्राची 200 घरं, रिजन्सीची 100 घरं, B&M बिल्डकॉमची 30 घरं आणि थालिया गामीची 50 घरं लाटलेली आहेत. तर एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट विधान परिषदेमध्ये पाहायला मिळाला आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कायद्यातून फायदा मिळवत कशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी तब्बल 791 घरं अधिकाऱ्यांच्या मदतीने बिल्डर्सने लाटली आहेत, हा जो एबीपी माझाने प्रकार पुढे आणला होता. या प्रकरणी विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे आणि यामध्ये एकूण किती बिल्डर्स आहेत ते सुद्धा त्यांनी मांडलं. यामध्ये एकूण 6 बिल्डर्स आहेत. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देतील आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, पूर्वी नवी मुंबईतला हा 791 घरांचा घोटाळा आहे, जो एबीपी माझानं काही दिवसांपूर्वी उघडकीस आणला होता. यामध्ये प्रामुख्यानं नवी मुंबईतले प्रमुख बिल्डर जे आहेत त्यांना ही घरं बुडवली असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारला ही जी घरं आहेत ती हस्तांतरित केलेली नाहीयेत. त्याच्यामध्ये भूमिराज बिल्डर जो आहे त्यानं 30 घरं हस्तांतरित केलेली नाहीयेत. बालाजी बिल्डरनं 200, व्हिजन इन्फ्रा 200, रिजन्सी बिल्डर 100, B&M बिल्डकॉन 30 घरे आणि थालिया गामी नावाच्या बिल्डरनं 50 घरे लाटली असल्याचा प्रकार एबीपी माझानं समोर आणला होता. या प्रत्येक घराची किंमत जी आहे ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. त्यामुळे हा हजारो कोटींचा घोटाळा जो आहे तो एबीपी माझानं काही दिवसांपूर्वी उघडकीस आणला होता आणि त्याचीच आज विधान परिषदेमध्ये दखल घेतली गेली आहे. आज दुपारी या संदर्भातली लक्षवेधी लागेल. त्यामुळे राज्य सरकार या घोटाळ्यासंदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये हा सगळा विषय होता आणि त्यांच्या आदेशानंतरच नगरविकास खात्याकडून काही अधिकाऱ्यांना संगनमतानं हा प्रकार केला असं देखील एक बाब समोर आली होती. त्यामुळे आज सरकार काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं राहील. पूर्वी नक्कीच दखल घेतली आहे. कारवाई कशा पद्धतीने होते आणि होते का हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल.